चिठ्ठी. गुरुजींनी तिला जी चिठ्ठी लिहून दिली आहे ती शोधायला हवी. हॅलो, कोण? लोन? नाही नाही, माझं नाव लोन नाही, वनिता आहे, वनिता. हा हा, असं आहे वय. अच्छा अच्छा, लोन पाहिजे म्हणून तुम्ही मला फोन करायला आहे. हा, अहो पण तुम्ही मला लोन का देणार? नाही म्हणजे मी आता तुमच्याकडे मागायला आले नाही ना. हा हा हा, अगं माझ्या आहे, तू एवढं फिरमानी बोलतीस, पण तू काय बोलतीये मला काय बी कळना झालंय बघ. अगं बाये, तुला नसतील काम, पण माझ्याकडे लई काम आहेत. मग ठेव ठेव. मला आता कुणाला तरी काहीतरी सांगायचं होतं, पण काय सांगायचं होतं तेच आठवत नाही. हा, आठवलं आठवलं. आता हे इसरायच्या आत आत्याबाईला गाठलं पाहिजे. चला, खूप मस्त शॉपिंग झाली आणि मेन म्हणजे गर्दी नव्हती आज. आणि या वेळेस आपण पहिल्यांदाच वेळेत शॉपिंग करून बाहेर पडतोय. या सगळ्याचं क्रेडिट मीनाक्षीला जाते. मला? मी काय केलंय? आम्ही तुला जे जे दाखवत होतो ते तू काहीही न बोलता पास करत होतीस. दादाची मज्जा आहे. ते म्हणजे लग्नानंतर त्याला इतर नवऱ्यांसारखं शॉपिंगच्या वेळेला त्रास नाहीये डोक्याला. बर सोहाबाई, तुमची बडबड झाली असेल तर निघूया का आपण? नाही म्हणजे वेळेत शॉपिंग आटपलंय तर वेळेत घरीही पोहोचूया. काय त्या बॅग्स द्या इकडे, मी तिकीट ठेवतो, तुम्ही बसा गाडीत. दादा, अरे तुला हे सगळं इतकं सोपं वाटतंय का? उद्या जर काही बरं वाईट घडलं तर काय करणार आहेस तू? हे बघ पमा, तू जे बोलतेस ते मला सगळं पटतंय, पण आत्याबाई, काय झालं वनिता? अहो मी आपल्या गार्डन मध्ये झाडू काढत होती का नाही, तेव्हा तिथं अचानक. अचानक काय झालं? विसरले बघा. हा, पण जे काही सांगायचंय ना ते एकदम स्पेशल आहे, 100%. नाही तर मी अशी हातातली कामं टाकून येतच नसते बघा. आत्याबाई, तुम्हाला माहितीये ना कामाच्या बाबतीत मी किती इमानदार आहे ते. वनिता वनिता, अगं जे काही सांगायचं ते विसरलीस ना, मग आता बाकीची बडबड कशासाठी करतेयस? आत्याबाई, तुम्ही 1 मिनिट थांबा, मी 2 मिनिटात आठवते बघा. वनिता, तू जा बघू. अहो आत्याबाई, पण अगं जा म्हणतेय ना, इथे आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय. अगं प्रमिला, असं काय करतेस? किती चिडतेस तिच्यावर? तिला काहीतरी महत्वाचं सांगायचं असेल ना. अरे दादा, तिला आठवलं की येईल ना ती सांगायला. वनिता, जा तू, कामं आवर तुझी आधी. बर दादा, तो वनिताचा विषय जाऊ देत. मला जे काही वाटतंय ते सगळं तुला मी सांगितलंय. आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुलाच घ्यायचा आहे. अगं पण तू असं का समजतेस की या लग्नामुळे जे काही घडणार आहे तर ते वाईटच घडणार आहे? तुझी पण कमालच आहे दादा. मी काही लग्नाला नकार देत नाहीये.
मी फक्त एवढंच म्हणतेय की काही दिवस आपण लग्न पुढे ढकलूया. म्हणजे हे सगळं शांत झालं ना की करू ना थाटामाटात. आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ना. नाही, हे लग्न पुढे ढकलायचं नाहीये. बघ पमा, कदाचित तुला असं वाटत असेल की माझा हा हट्ट आहे, पण हा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय. मला सांग, अशा क्षुल्लक घटना आपल्या घरामध्ये याच्या आधी घडल्या नाहीयेत का? मी न्यायाधीश असताना असे कित्येक फोन आठवड्यातून 100 वेळा यायचे, पण प्रत्येक फोन तू मला न घेऊ देता स्वतः घ्यायचीस आणि अगदी बिनधास्तपणे आणि सडेतोडपणे उत्तर द्यायचीस की नाही? अशी खंबीरपणे वागणारी माझी बहीण एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे लग्नाचा निर्णय पुढे ढकलायचं म्हणते, हे मला काही पटत नाही. आणि राहतो प्रश्न लग्नाचा. हे बघ पमा, याआधी सुद्धा आपण आपल्या आयुष्यात कधी हार मानलेली नाही आणि याच्या पुढेही आपण मानणार नाही. आणि लग्न होणार, ठरलेल्या दिवशीच लग्न होणार. सर, एक टोपीवाला व्यक्ती अभिच्या दिशेने चाललाय. हो, संशयास्पद वाटतंय. ओके सर. अभी, काय झालं काय? कोण आहेस तू? हल्ला करायला आला होतास ना? नाही साहेब, मी हल्लाखोर नाही आहे. खोटं बोलतोयस? नाही साहेब, मी एक छोटा पॅकेट मार आहे. पॅकेट मार आहे साहेब, मी छोटा. हा साहेब, हा बरोबर बोलतोय. हा पाकिट मारत आहे. एक वेळेस मी याला पकडलं होतं. घेऊन जायला चल. बरं, पाकिट मार निघाला. तो ज्या पद्धतीने तुझ्याकडे चालत येत होता ना, मला वाटलं हल्लेखोरच आहे. एक मिनिट. हॅलो. व्हेरी गुड, आलोच. अभि, तो कुरिअरवाला सापडलाय. पोलीस स्टेशनला जाऊन येतो. आई, सोहा आणि मीनाक्षी ताईंकडे जा. त्या घाबरल्या असतील. ठीक आहे, सावकाश जा. सावकाश. काय झालं रे? काही नाही, एक पाकिट मार होता. त्याचा पाठलाग केला आम्ही. शंकरनगर ताब्यात घेतला आणि मग तो चौकीवर घेऊन गेलाय. पर चला, आपण निघूया. बसा गाडीत, बसा.
आणि अचानक शंकर तिथे आला. त्यानं त्या माणसाचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतलं. बाबा, या सगळ्या गोष्टी इतक्या पटपट घडल्या ना, तर मला आधी कळतच नव्हतं काय घडतंय. माझ्या तर काळजाचं पाणी पाणी झालं. मला पण हे सगळं अचानक घडल्यामुळे काय करावं काही सुचत नव्हतं. गोंधळून गेलो होतो. पण नंतर शंकरने सांगितलं की तो एक सराईत पाकीटमार होता. पण मला एक कळत नाहीये की हे असं काहीतरी घडणार आहे हे माहीत असल्यासारखा शंकर अचानक तिथे आला कसा? त्याच्याच प्लॅननुसार तो सुरुवातीपासूनच आपल्या सोबत होता. प्लॅन? कसला प्लॅन? हा सगळा काय प्रकार आहे मला कोणी सांगणार आहे का? हे बघ लता, तू काळजी करावं असं काही झालेलं नाहीये. याआधी जे काही घडलेलं आहे ते परत घडू नये म्हणून शंकरनं आपल्याला सिक्युरिटी दिली. तुमच्या सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी काही बोलू का आता? बोल. दादा, अरे आताही तेच घडतंय ज्याची मला भीती वाटते. मी काय म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे बघ पमा, या विषयावर आपलं आधीच बोलणं झालेलं आहे आणि माझा काय जो निर्णय आहे ना तो मी तुला आधीच सांगितलं. त्यामुळे या विषयावर आता परत परत चर्चा नको आहे मला. आणि जे काय आता घडलंय ना त्या विषयावर परत चर्चा नको. तुम्ही सगळे थकलेले असाल, सगळे पटकन फ्रेश व्हा. या विषयावर आपण नंतर बोलू. हा, आबा, मला शंकरने पोलीस स्टेशनला बोलावलं. तो जो कुरिअरवाला होता त्याचं स्केच काढलं होतं, तो सापडलाय. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. चल, मी पण येतो तुझ्याबरोबर. कसला अनएक्सपेक्टेड प्रकार होता ग तो. हॉरिबल. पण सिरियसली शंकर दादाला मानलं पाहिजे. ते काय पाठलाग केला ग त्या माणसाचा. नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येत. काय झालं मीनाक्षी? मला माहितीये तू अजूनही त्याच गोष्टीचा विचार करतेस, हो ना? हे बघ, जो काही सगळा प्रकार घडला तो आपल्या सगळ्यांसाठीच अनएक्सपेक्टेड होता. पण त्यात एवढं घाबरण्यासारखं काहीच नाहीये. तो फक्त एक पाकीटमार होता. तू म्हणतेस ते पटतंय ग, पण हे बघ, हे जे काही घडलं ते सगळं अनएक्सपेक्टेड होतं म्हणून आपल्याला धक्का बसलाय, बाकी काही नाही. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. आपल्या बरोबर बाबा आहे, दादा आहे, शंकर दादा आहे, अख्खं पोलीस डिपार्टमेंट आहे. पटतंय ना मी काय म्हणते ते? आता तू विचार करत बसू नकोस त्या गोष्टीचा, ओके? मी फ्रेश होऊन येते.
फ्रेश व्हायचं म्हणून मीनाक्षीने कपाट उघडलं आणि हे अगं हा सगळं काय प्रकार आहे? कोणी केलंय हे सगळं? हॅलो, वाईट बातमी. पोलिसांनी सुरेशला पकडलंय. संशयास्पद सापडले? नाही. फिंगरप्रिंट्स आपल्यासाठी लास्ट सोर्स आहे, सगळं काळजीपूर्वक करा. हो. ओके तर त्यांना त्यांचं काम करू देत, माझ्यासोबत बाहेर चाल. चल. आम्ही घराच्या आजूबाजूला सगळीकडे पाहणी केली आहे. तो जो कोणी आहे तो नक्कीच मागच्या खिडकीतून आत आला असणार. कारण कुठल्याही आधाराशिवाय त्या खिडकीतून आत बाहेर जाणं सहज शक्य आहे. आता घरातल्या परिसरात आम्ही तपास करतोच आहे, नक्कीच काहीतरी क्लू मिळेल. बरं मला सांगा, घरातून काही चोरीला गेले? लॅपटॉप, माझा लॅपटॉप गायब आहे. लिहून घ्या. लॅपटॉप सोडून अजून काही चोरीला गेले? म्हणजे पैसे, दागिने असं काही? नाही, लॅपटॉप सोडून तरी अजून काहीच गेलेलं नाहीये. ते फाडलेले कपडे सोडून बाकी सगळ्या गोष्टी जागच्या जागीच आहेत. मला वाटतं तो फक्त सोहाच्या रूम मध्येच गेला असावा, कारण बाकी घरामध्ये कुठल्याही गोष्टीला धक्का नाही लागलेला. म्हणूनच हे जरा कोडं वाटतंय. लॅपटॉप सोडून जर त्याने कुठल्याच वस्तूला हात लावला नाहीये तर ही चोरी नक्कीच नाही. नक्कीच हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. आत्या, तुम्ही घरी होतात ना? हो. कोणी संशयास्पद वाटावी अशी एखादी व्यक्ती घरी किंवा घराच्या आजूबाजूला वगैरे? नाही, म्हणजे घरातही कोणी नव्हतं आणि घराच्या बाहेर पण मी कोणाला बघितलं नाहीये. हा, पण मध्ये मी जेव्हा सोहाच्या रूम मध्ये गेले ना, तेव्हा तिचं कपाट तेवढं उघडं होतं. मला तर ना काही सुचेनासच झालंय. आपण असं कोणाचं काय वाकडं केलंय की हा असा त्रास आपल्याला दिला जातोय? आत्याई, शांत हो. हे बघ, हे सगळं जे कोणी करतंय ते लवकरच कळेल आपल्याला. तर शंकर, त्या कुरिअरवाल्याचं काय झालं रे? काही बोलला का तो? नाही अजून, पण आज ना उद्या तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही तो. हे जे काय सुरू आहे ना, ते काय एकट्या माणसाचं काम नाही. आता एखाद्या माणसाने अनेक लोकांना हायर केलंय की अनेक जण मिळून एका मिशनवरती ते शोधायला हवं.